विचार करता आणि पुस्तकाची जडणघडण म्हणजे माणूस घडतो असं मला वाटतं. गेले 2006 ते 2024 ही मोठे काकांबरोबर इथे असलेली ओळख, या ओळखीमध्ये माणूस म्हणून कसं घडतं आणि कसे घडवले जातात. आपण सगळं साहित्य वाचतो, पण ते वाचता मला वाटतं की आपण आपल्याला स्वतःला वाचतो, की आपण स्वतः बघतो त्याच्यामध्ये. ही सगळ्यात मोठी गोष्ट असते आणि ते नातं इतकं घट्ट केलं सर की 2007 ते 2024 हा एक परिवार तयार झाला आणि या परिवारामध्ये काका आमच्या कधी होऊन गेले, काका आमच्या कधी होऊन गेल्या, काकीचं कधी होऊन गेलं हे कळालंच नाही. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की वाचनाची आवड लागली, त्याने ते नातं जोडलं गेलं. आणि मग सरकारी क्षेत्रात असल्यामुळे बऱ्याच वेळा ताणतणाव निर्माण होतो आणि मग तेव्हा काकांचं पुस्तक आठवतं की अरे नाही आपण थोडं तरी एकतरी पॅरेग्राफ वाचेल म्हणजे मन शांत होतं. आणि याचा खरंच अनुभव मी सुखद अनुभव घेतला. त्यासाठी काकांना आणि मुक्त आनंद त्यांच्या परिवाराला शुभेच्छा. नमस्कार. आजच्या समारंभामध्ये माध्यमात मंचापुढे बसलेले रसिक असे माध्यमात आणि तर अतिशय सुंदर कार्यक्रम झाला हा. आणि या प्रकाशनाचा कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघाच्या भवनामध्ये झाला, याचा मला विशेष आनंद होता. मुक्त आनंद झाला. या संस्थेचं मी मनापासून मनासाठी आपण बोलत आहोत म्हणून मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. 31व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि हे दिवाळी रंगाचं हे जे तुमचं कार्य आहे हे निरंतर असंच चालू दे अशी मी प्रार्थना करतो. इथं जोरदार व्यायाम. विचारांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या मनाला मुक्त कसं करायचं याबद्दल सुकुमार मुंजे यांनी अतिशय सुंदर सत्र घेतलं आणि त्याचा खरोखर चांगला उपयोग आम्हाला सर्वांना झालेला आहे. आजपासून एक जीवनाची नवी सुरुवात आपण करत आहोत असं मला वाटतंय. उद्याचा दिवस वेगळा असेल असं मला नक्की वाटतंय. आणि या मुक्त आनंदांच्या या दिवाळीचं प्रकाशन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मनाविषयी सुंदर सुंदर लेख आहेत. तर या दिवाळीला वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळेल अशी मला खात्री वाटते आणि त्याचा भरपूर फायदा होणार आहे. तर दिवाळीला फक्त मनोरंजनासाठी नाही हा, तर दिवाळी त्या मानसिक आरोग्यासाठी असं मी काढलेलं आहे आणि या उपक्रमाबद्दल मी तुमचा पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.